पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत करतो मित्रांनो. तर आज आम्ही कुठं जातो आहे ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, ठीक आहे. पण थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आरवची 6 मंथची थीम आम्हाला क्रिएट करायची, पण ती इथे न करता आम्ही कुठंतरी जातो आहे. ते ब्लॉगमध्ये कंटिन्यू करायला लागेल, ठीक आहे. तर आता वाजले दुपारचे 4, नाही का. तर आम्ही तयारी वगैरे झाली आहे बघा. आरवची पण तयारी झालेली, नीता पण रेडी. तर आता चाललो आहे, कारण की खूप दिवस म्हणजे 1 मंथ आपली लास्ट थीम मुंबईला बनलेली होती, आता गावी बनते, नाही का. तर बोललो चल आहे माझ्याकडे वेळ, कारण की घराचं जे काम होतं ना ते आज वर्कर नव्हते आलेले, तर आपल्याकडे वेळ होता खूपच. तिला बोललो चल जाऊन येऊ आणि करून घेऊ, बोललो आपले काय काय थीम वगैरे क्रिएट करून घेऊ. कारण की आज 16 तारीख आहे, 16. ठीक आहे. तर उद्या आपल्याला कामात येईल ते आपल्याला कुठंतरी त्याच्या पण आठवणीसाठी, नाही का, थीम क्रिएट होऊन जाईल आणि खूप मजा करू आजच्या दिवस. आपण ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. आता रेडी झालेलो, आता निघतो आहे आम्ही इथून. चलो तो मिलते जहाँ पे जाना है वहाँ पे. आणि आज थीम बनवताना मला दक्षची आठवण येते, आपलं आरावचा फ्रेंड. हो, दक्ष मुंबई. कारण दोघांची थीम सोबतच बनवायचं नेहमी. हो, नेहमी दक्ष आणि आरवची थीम ही सोबत असायची. चला भेटू. चला गाईस, तर निघूया आता. आता नीता सेकंड टाईम आपल्या बाईकवर बसणार आहे. आता किती दिवस झाले मित्रांनो बाईकने बाईक घ्यायला कमीत कमी किती दिवस झाले? 8 दिवस झाले असतील. आणि मला दुसऱ्यांदा घेऊन चालले. हो, 8 दिवस झाले आहेत. तर मी तिला 11 तारखेला आपण बाईक आणली होती. 11 नाही, 12 तारखेला, सॉरी 12 तारखेला बाईक आणली होती. आज 16-17 तारीख आहे. तर 4-5 दिवस झाले. तर एकचदा तिला बाईकवरती बसवलेलं आहे. बैठणे को नाही आता, एक बार गिर गई आहे. तर दुसऱ्यांदा आता बसवतो आहे, कारण की रिस्क नाही घ्यायचा. बच्चू छोटं आहे आणि पाऊस चालू होता ना, म्हणून नव्हतं बसवलेलं. कारण की गाडी फिर इधर से उधर, कारण की इथून जिथं जायचं आहे ना आपल्याला, तिथं रस्त्याचं काम चालू आहे, म्हणून दुसऱ्या रस्त्याने जायला लागतं आहे. मग तिथे सगळा बोलतो ना आपण की गारा व चिखल किचड झालेला आहे सगळा. तर तिथे टायर स्लिप करतो. मग हिला जरा सांभाळून, कारण की आरव पण असतो ना आता, म्हणून जरा सांभाळून. मग मी बोललो चल, आज काल पाऊस पडलेला नाही, आज पण पाऊस नाही आहे, तर जरा बरा आहे रस्ता, तर आपण जाऊया. आणि त्याच्यासाठी तिला घेऊन जातो आहे. तर चला गाईज, भेटू आपण डायरेक्ट तिथे. मित्रांनो बाहेर निघाले तो लॉक वगैरे करून सगळं काही मेहनत नाही केली. गाडी का चाबी भूल गया. ये दुःख काय खतम नाही होता दोस्तो. मॅडमकडे बच्चू आहे, जा मग परत जा. तर आता चावी घेऊया आपण. कुठं ठेवली यार मी? तुमचा बाईकची चावी कुठं ठेवली? गाईज आता बघायला लागेल यार, कुठं ठेवली मी. सापडली. आपलं वॉलेट पण घरी राहिलेलं ना भावा. वॉलेट बी इम्पॉर्टंट आहे ना भाई. तर आता लॉक लावतो लवकर लवकर. आता काहीही राहू दे, खुलणार नाही भाई, तेरा भाई नाही आहे. चलो, बाईक स्टार्ट झाली मित्रांनो आपली. दोन वेळे साथ में. चलो भाई, पोचलोय आपण. कोणाकडे पोचलोय दाखवतो तुम्हाला. आता साईदादाकडे आलोय आम्ही. आरव पण झोपलेला आहे. आरव पण आहे. बघा त्याने माळ पकडली आहे. आज एकादशी होती माझ्या शाळेत. उद्या आषाढी एकादशी होती ना, म्हणून आज सेलिब्रेट केली त्यांनी. उद्या आहे. अशा व्हाईट कलरचे कपडे घातले होते. हो, व्हाईट कलर. मस्त माळा. हो, आता घालणार आहे का? आता घालून दाखवणार आहे ना. नाही. तर त्याने सकाळी मस्त व्हाईट ड्रेस घातलेला होता, ठीक आहे. आणि खूप छान दिसत होता पण. साई. हो, टाळ पण घेतलेला होता, गळ्यात माळकरी बनलेला होता सकाळी, मस्त छान असा. आणि आता आरवची तयारी करायची, ठीक आहे. तर आम्ही आलो आहेत बहिणीकडे, जे तुम्हाला सांगणार होतो की कोणाकडे जातो आहे म्हणून. तर दीदी बोलली ॲक्च्युली, म्हणजे दीदी तिकडे येणार होती, मग दीदीच बोलली की तुम्ही इकडे येऊन जा म्हणून. असं मी बोललो चल जाऊन येऊया. तो हार्डली 5-7 मिनट का डिस्टेंस है भाई इधर आने के लिए. डिस्टेंस. तर ठीक आहे गाईस,
चला. तर आता तयारी चालली आहे मित्रांनो. इथं खाली बघा थीम बनवायची आहे आपल्याला. साई दादा हेल्प करतोय मामीला. आता आरवचे कपडे घालणं चालू आहे मित्रांनो. आरवची आता पॅन्ट घालून झाली मित्रांनो. तर आरवचा आता कुर्ता पण घालून झालेला आहे रेडी. आरव इकडे बघा. आरव आता मी तिकडे होतो तू. तर गाईस आता आरवची मम्मी दूध पाजते आरवला आणि मामाकडे. तर आता आम्ही तयारी चालली आहे मित्रांनो. अजून आता तयारी माझी पण माझ्या मामाची पण झाली, माझी पण झाली, माझ्या पण खाल्लं गेलं आता. हो. तर टाळ पण काढला गेला आहे आमचा. हा त्याच्यानंतर आता मस्तपैकी खाली ब्लॅक कलरचा कापड टाकला गेला आहे मित्रांनो. आरव झोपला आहे आता यार. चिडचिड झालेला खूप वेळ. तर आता माहिती नाही कधी उठतो काय नाही. नाही का साई? नाही माहिती आहे खरंच. आता काय होईल केव्हा उठेल काय माहित नाही. तर ठीक आहे आता वेट करू. सकाळी सुट्टी भाऊ मला. हो. आणि आज चला राम मंदिर गेलो होतो. राम मंदिर. हम्म, वा. देवाचे दर्शन केलं. हम्म. आणि हे घेऊन गेला आता मी. टाळ. आणि टाळ घेऊन गेला आता. बॉस सो रहे. बॉस को डिस्टर्ब मत करो. बरोबर आहे boss का. वेटिंग. वी आर वेटिंग. आरव अजून झोपला आहे मित्रांनो. आरव झोपलाय. हो. आता 15-20 मिनिटं झाले. लुक दाखवून रोटी तुम्हाला. घेऊन झोपलाय. अरे, वेट करतोय आरवचा उठायचा. नाही का? नाटक करतो तो दूध प्यायचं. हो ना. खूपच तर आम्ही आता वेट करतोय आरव केव्हा उठणार असं. तो आज तयारी करताना खूपच रडला. पहिल्यांदा खूप रडला कारण तो ड्रेस होता आमच्या साई दादाचा. तर तुम्ही बघू शकता त्याची हाईट आणि त्याची हाईटमध्ये खूप फरक आहे. म्हणून आम्ही त्याला खूप ॲडजस्ट केला आणि ॲडजस्ट करून त्याला कसं तरी आम्ही कवर केला आहे. म्हणून तो खूप रडला आणि रडून रडून शेवटी झोपला. आता बघू तो केव्हा उठतो काय नाही. उठला की टू बी कंटिन्यू. तर आता सर्वच लोक तयारी करत आहे. फोटोशूट फक्त आरवचा आहे आणि तयारी लागल्या दोघं भाऊ बहिणी. तसं त्यांचे फोटो निघणार आहे. तर आरव खूप रडला आज तयारी करताना. आणि तो कारण तो ड्रेस होता साई दादाचा म्हणून तो गाव की हवा पाणी चेंज काळा झालो मित्रांनो जरा. आपण काही विषय नाही. काली हो मी गया. नाही झालाय तर तो ड्रेस घालताना त्याला खूप म्हणजे थोडा अनकम्फर्टेबल होत होतं. पण आम्ही त्याला कसं तरी करून ॲडजस्ट केला आहे ड्रेस. आणि शेवटी तो थकला, खूप रडला आणि झोपला आहे. आता तो उठला की लगेच आपण त्याचे फोटो वगैरे काढू आणि पोस्ट करू. कंटिन्यू करा. तुम्ही कंटिन्यू करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो. आरव बघा. आरव शूट डन झाला आहे. तुमचा मित्र कसा रडतो बघा. बघा बघा बघा. गाडी चालवतोय बघा रडताना. तर खूप मोबाईल हवा होता साई दादाला. रडतोय रडतोय. हे बघा. हे बघा कसं. बघा बघा. मार काढून मित्रांनो याने बघा पलटी मारून दिली तिकडं. हे बघ आरव ऐक. सा कुठे गेला तुझा? अशी पलटी मारून दिली तू. हो हो. माऊली माऊली. तर सर्वांना रामकृष्ण हरी माऊली. आरवची थीम झालेली. इकडं पलटी मारून दिली त्याने. आता पालता झालेला. मित्रांनो रूमवरती फायनली येऊन गेलो आम्ही. आणि लाईट गेली यार ना. साई पण आला. आज हवा पण नाही लागते. बाहेर पण हवा नाहीये. बघ
बघा, तुम्ही बघू शकता गोल गोल पण नाही, गोल गोल पण नाही फिरतोय. पण का जर असा गोल गोल फिरला असता तर त्याला चक्कर येऊन असा पळून. तर नेहमी मंगळवारी माझा उपवास असतो मित्रांनो. तर नीता आता स्वयंपाक बनवते. दुपारी तिचं काम कमी झालेलं, स्वयंपाक नव्हता बनवलेला दुपारचा. आणि उद्या पण आता उपवास असणार आहे माझा, कारण की आषाढी एकादशी आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक जण धरत असेल माझ्या मतानुसार. तर आता काय बनवते नीता स्वयंपाकमध्ये? मी कढी बनवते, हं, चपाती हं, आणि मिरचीचा ठेचा. हं. अजून हो म्हणजे अजून पाहिजे काहीतरी. तर अजून आपल्याकडे दही पण असणार आहे. ठीक आहे. दहीचीच कढी करते. हो. आणि बस इनफ आहे यार इतना भी. अजून काही पाहिजे असेल तर सांगा. तर आता मस्तपैकी जेवण करणार. एक टाईम सोडायचा असतो आपला तो उपवास. आणि उद्या पूर्ण दिवसभर काहीच खाता येणार नाही. म्हणजे जेवण तर बिलकुल नाही करता येणार आपल्याला. फराळावरतीच पूर्ण दिवस काढायला लागणार आहे, कारण की उद्या आषाढी एकादशीचं सर्वांना माहिती असेल कसं काय आहे काय नाही विषय, नाही का? तर साई काहीतरी सांगतोय तुम्हाला. हां बोल साई दादा. तर गाईस दान मतलब काय असतं म्हणजे आपलं झालं. आणि तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, मला दही आवडते. हो, डनचा अर्थ सांगत होता तो. डन म्हणजे आपलं झालं. काय तर मित्रांनो आता मी आरोला दूध पाजतोय त्याची बॉटल धरून. आणि अशी उलटी ठेवली मी, अशी जशी आता मी मान करली तशी. तुम्ही बघू शकता कसा पेतोय तो. आता तुझं जेवण म्हणजे आम्ही जाऊन जाणार. बघ कितकं ते तुझं पिऊन घे, तुला आवडतं ना. पिऊन घे बेटा, पिऊन घे. घे हातात घे. होय. सो गाईज जेवण वगैरे झाले आमचे. आता आरोला पण झोप आली आहे, म्हणून आपण आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.